सोहळा स्वराज्याचा. अठरा प्रगत जातींना सोबत घेऊन उभं केलेलं स्वराज्य आणि त्यावर मिजाज मारून बसलेलं मराठी तख्त. लाखो मावळे शरणागत होऊन उभं केलेलं हिंदवी स्वराज्य हे त्या त्यागाचे धगधगतं प्रतीक आहे. 9 महिने 9 दिवस ज्या मातेने शिव अवतार आपल्या गर्भात वाढवला, त्या राजमाता जिजाऊ शौर्य आणि चिकाटीची निशाणी बनून चंद्र सूर्य असेल तोपर्यंत तेजोमय राहील. उभं ठाकलेलं स्वराज्य ज्या धर्मरक्षकाने पेललं, तो वाघाचा छावा 40 दिवस मृत्यूचे घाव अंगावर झेलत अभिमानानं मृत्यूस सामोरा गेला. असा माझा राजा धर्मवीर संभाजी महाराज. ज्या युगात माणसं या राजासाठी मरायला आणि मारायला उभी टाकायची, असं युग आज जरी इतिहास जमात झाला असेल तरी त्याची धगधगती आग आजही गड किल्ले पाहून आम्हाला जगाची नवीन आशा देते. गुलामीची सवय बनून बसलेल्या भारत देशात आजवर अनेक राजे महाराजे होऊन गेले, परंतु गुलामीच्या नाकावर टिचून ज्याने मुठभर मावळ्यांच्या सोबत हे स्वराज्य उभं केलं, त्या राजाचं राजत्व किती वाखाणण्याजोगं असेल. धन्य ती मायभूमी जिला 10 हत्तीचं बळ असणारी राजपिढी लाभली. लाखो मावळे ज्यांनी स्वतःच्या प्राणाची आहुती लावून रक्ताने स्वराज्य उभं केलं, त्या मावळ्यांची व ज्याच्यासाठी हे स्वराज्य उभं केलं, ज्याच्यासाठी सगळं आयुष्य पणाला लावलं, या मावळ्यांनी ते श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्य जननी आऊसाहेब जिजाऊ आणि स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांची चरण धूळ आमच्या मस्तकी लागू, हीच या जन्माची प्रार्थना. जय शिवराय, जय शंभूराज, जय जिजाऊ.